तुमच्या घरी सोलार कधी आला? येण्या अगोदरची त्याची जर्नी काय होती, त्याची टाइमलाईन काय होती? आता आला आहे सोलार आणि आता समोर सुद्धा सोलार सोबतच आयुष्य काढायचं आहे. नमस्कार, मी सुशील रंगारी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती रिन्यूएबल 360 डिग्री. मुख्यतः माझा हा तिसरा व्हिडिओ आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉलिसी समजून सांगितले. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्पेशली महाराष्ट्रातील ग्राहकांना की बाबा तुमच्या घरी सोलार कधी आला, येण्या अगोदरची त्याची जर्नी काय होती, त्याची टाइमलाईन काय होती. आता आला आहे सोलार आणि आता समोर सुद्धा सोलार सोबतच आयुष्य काढायचं आहे. आता काय नाविन्यपूर्ण विषय आपण सोलारमध्ये आपल्या घरी आणू शकतो. याची सुरुवात म्हणजे याची बिगिनिंग हाच तो व्हिडिओ जो तुम्हाला दाखवेल सोलारची महाराष्ट्रामधली जर्नी, दाखवेल सोलारची आपल्या देशातील जर्नी आणि आज सोलार आपल्या जीवनामध्ये काय रोल प्ले करतो ते सुद्धा. आमच्या या व्हिडिओचं टायटल आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांच्या घरचा सोलार. भारतातली किंवा महाराष्ट्रातली सोलारची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ग्राहकांचे विचार काय होते तुम्हाला याची कल्पनाही नसणार. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा 2010-2016 मध्ये सोलार हा प्रचंड नवा होता आपल्यासाठी, तेव्हा त्यांचे विचार होते, अरे ह्या निड्या पाट्या खरोखरच वीज बनवतात का? त्याच्यानंतरचं दुसरं, बाई दिवसा तर ठीक आहे, रात्री काय करणार तुम्ही? त्याच्यानंतरचं तिसरं, बापू तुम्ही आमच्यावरती एक्सपेरिमेंट करून राहिले. म्हणजे हा एक प्रयोग म्हणून लोक बघत होते आपल्या सोलारकडे. हे बघा, नंतरचा विचार काय होता ना लोकांचं, अरे हा फक्त श्रीमंतांसाठी आहे, कारण यावर कुठल्याही प्रकारची सबसिडी नव्हती. दुसरं कारण, 1 किलोवॅट सोलार लावायचा खर्च हा 1 लाख रुपये होता. तिसरं आणि महत्त्वाचं कारण, बॅटरी त्याला लावणं हे खूप गरजेचं होतं. मेंटेनन्स खूप महाग आहे, टेक्निशियन आपल्याला मिळणार नाही. बॅटरीचा प्रयोग सक्सेसफुल होणार की नाही हे सुद्धा विचार होतेच. त्यानंतर तर महत्त्वाचा विचार त्याच कालखंडातला, अरे सोलार फक्त ग्रामीण भागामध्येच यूज होऊ शकतो. सोलार स्ट्रीट लाईटसाठी, सोलारवरती जे या लोकांना जे टेंट बनवून राहतात तिथे एक प्लेट लावून बॅटरी चालवण्यासाठी, बॅटरी चार्जवरती काही लाईट्स चालवण्यासाठी, काही पंखे चालवण्यासाठी एवढाच. पहिल्या काळामध्ये ना सुरुवातीच्या सोलारवरती ना लोकांना विश्वास नव्हता आणि आज त्याच्याशिवाय प्लॅनिंग होत नाही. कधीतरी मी ऐकलेले शब्द होते, अरे सोलार चालणार नाही रे, सोलार काही घराला चालवू शकत नाही. आणि आज पंतप्रधान मोदीजी आणि आपल्या शासनाच्या प्रभावी धोरणांमुळे ग्राहक विचारतात, अरे माझ्या घरी सोलार कधी लावतो, अरे कधी बसवू. किती बदल आलेला आहे ना टाइम झोनमध्ये सोलारच्या आणि आजच्या झोनमध्ये. सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं ना, सोलार या प्रोडक्टवरती एक प्रकारची भीती म्हणजे फिअर, लो अवेअरनेस, खूप जास्त माहिती नव्हती, त्याच्या पलीकडे खूप जास्त कॉस्ट येत होती. आणि प्रेझेंट काळामध्ये सोलार हा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट बनला आहे, हाय डिमांड बनला आहे आणि खूप जास्त ॲडॉप्शन वाढलेली आहे सोलारची. आता हे सगळं बोलण्याचं कारण म्हणजे, आणि हे एवढी हिस्ट्री तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे एकच, मी तुम्हाला मागची टाइमलाईन सांगितली आणि माझ्या चॅनलवरती मी पुढील 5 वर्षाची टाइमलाईन तुमच्या समोर घेऊन येतो, ज्यामध्ये पुढील 5 वर्षामध्ये सोलार किंवा रिन्युएबलमध्ये होणारे आणि येणारे नवीन बदल, नवीन प्रोडक्ट्स, ज्यामध्ये स्मार्ट इन्व्हर्टर, स्मार्ट बॅटरी स्टोरेज, किंडल विंडमिल्स, ड्रायर्स, या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. माझा पुढचा व्हिडिओ बघा. बट तुम्हाला जर प्रॉपर धोरणात्मक आणि प्रॉपर नवीन बदल तुमच्या सोलार सिस्टममध्ये करून घ्यायचे असेल तर तुम्हाला चांगल्या हातांची सुद्धा गरज राहील, म्हणजे चांगल्या वेंडर्सची सुद्धा गरज राहील. ते निवडायचं कसं हे माझ्या तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये बघा. धन्यवाद. माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि शेअर करा.